आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की ते आनंदीला टेन्शन आलेलं असतं, कारण की ती मालक साहेबांसोबत अवॉर्ड फंक्शनमध्ये जाणार असते. तिला याची भीती असते की मी मालक साहेबांसोबत गेल्यानंतर मला दिसत नाही हे सत्य मालक साहेबांना कळेल आणि सगळं संपेल, असंही ते आनंदी म्हणत असते. माई म्हणत असं, आनंदी शांत हो बरं, तू आधी पाणी पे आणि नंतर बोल. आता आनंदी पाणी पिते, पण मात्र आनंदीचं टेन्शन काय कमी होत नसतं. माई म्हणत असत, आनंदी तू जास्तच जरा विचार करतेस, नको टेन्शन घेऊ, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावर आनंदी म्हणत, नाही माई, कसं होणार आहे मला कळत नाही, नवीन जागा नवीन ठिकाण, मग मला तिथे कसं काय कळणार आहे. त्यावर माई म्हणत असतात, हे बघा आनंदी, युगंधरला न कळता तू इतक्या दिवस सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्यास ना, मग उद्या असं काय होणार आहे नवीन. त्यावर आनंदी म्हणत असते, हे बघा माई आणि बापू, इतक्या दिवस हे सगळं काही मी फक्त या घरात मॅनेज करू शकते, कारण की या घराचा कोपरा ना कोपरा मला माहीत आहे. कुठेही मी धडपडले तरी तुम्ही मला सावरायला, आणि विशेष म्हणजे या घराचा पूर्ण नकाशा मी माझ्या डोक्यात फिट करून घेतलेला आहे. किती पावलाला काय आहे ह्या सर्व गोष्टी मला चांगल्याच माहीत झालेल्या आहेत. त्यावर इकडनं बापू म्हणत असतात, मग आनंदी तू काय निर्णय घेतलास. त्यावर आनंदी म्हणत असते, मी हाच निर्णय घेतला की मी मालक साहेबासोबत जाणार नाही. मी जर त्यांच्यासोबत गेले तर सगळं काही सत्य त्यांच्यासमोर यायला काही वेळ लागणार नाही आणि सगळं संपेल, असंही ते आनंदी म्हणत असते. माई म्हणत असते, अगं काहीतरी पर्याय काढू की आपण. त्यावर आनंदी म्हणते, नाही माई, काही पर्याय नाही यावर, मी मालक साहेबांसोबत जाणार नाही हे सत्य आहे. असं म्हटल्याबरोबर इकडनं शिल्पा आलेली असते. आता शिल्पा लगेच टाळ्या वाजवायला सुरुवात करत असते आणि म्हणत असते, पहिल्या वेळेस मला तुझं म्हणणं पटलेलं आहे आनंदी, तुला कसं सुचलं ग हे. म्हणजे खरं तर तुझी लायकीच नाही माझ्या भावाबरोबर त्या इव्हेंटला जाण्याची. तुला थोडीसुद्धा कल्पना आहे तो इव्हेंट किती मोठा आहे, तिथे मोठमोठे मंत्री येणार आहेत. तू जर माझ्या भावासोबत गेलीस तर माझ्या भावाची आणि या लिंबाळकर फॅमिलीची नक्कीच नाचक्की होईल, असंही ते शिल्पा म्हणत असते. माई आणि बापूंना मात्र हे अजिबातच पटत नसतं. शिल्पाने अक्षरशः धमकावलेलं असतं, काही करायचं पण माझ्या भावासोबत त्या इव्हेंटमध्ये जायचं नाही. त्यावर इकडनं बापू म्हणत असतात, पण शिल्पा हे सगळं काही ती कसं करणार आहे. युगंधरनी सगळ्यांसमोर हे स्पष्ट केलेलं आहे ना की आनंदी त्याच्यासोबत जाणार आहे, मग ही कुठलं कारण सांगून थांबेल. त्यावर इकडनं शिल्पा म्हणत असते, बापू याची काळजी करायची आपल्याला काही गरज नाही. हिचं सुपीक डोकं आहे ना, आपल्याला माहितीच की ही मोलकरीण आहे म्हणून हे मिताली आणि पृथ्वीला तिने आधी सांगितलं आणि नंतर तिने स्वतः निर्णय घेतला की पृथ्वीला सगळं सत्य कळलं पाहिजे आणि तिने चिठ्ठीत लिहून पृथ्वीला हे सगळं काही सांगितलं. हिचं डोकं खरंच खूप सुपरफास्ट आहे ना, मग हे डोक्याचा वापर कर आणि तू काहीतरी कारण सांग आणि युगंधरसोबत मात्र तू जायचं नाहीस. काही केलंस तरी तो त्या इव्हेंटमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचा नाहीस. याद राख, जर तू तिथे गेलीस तर काहीतरी बहाणा कर आणि इथेच थांब, असंही ते अक्षरशः शिल्पाने तिला धमकावलेलं असतं. आनंदीला मात्र इथे फार टेन्शन आलेलं असतं, पण काही करून आनंदी आता इथे खरं तर माईच्या मदतीने त्या इव्हेंटला जाणार आहे बरं का. आता कशी काय तर आपण पुढे पाहूच. आजचा एपिसोड छान दाखवला आहे. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पृथ्वी असतो त्याने अक्षरशः इथे तोंडाला फेस मास्क लावलेला असतो, हाताला सुद्धा बॉडी लोशन वगैरे लावत असतो. इकडनं जी काही आरती आलेली असते ते हे सगळं काही पाहते आणि थक्कच होते. तिला तर हसायलाच येतं. आता हा चान्स कसा सोडायचा म्हणून ती अक्षरशः मोबाईल काढते आणि त्याचा व्हिडिओ काढायला सुरुवात करत असते. आणि पृथ्वी सर असं म्हटल्याबरोबर पृथ्वी वळतो आणि त्याचा पडदेशीर फोटो आरतीने काढून घेतलेला असतो. आता पृथ्वीला तर फार टेन्शन आलेलं असतं. पृथ्वी म्हणतो, काय करतेस. काही नाही, फोटो काढते ना, म्हणलं चला सोशल मीडियावर टाकूया. असं म्हटल्याबरोबर पृथ्वी तिच्या मागेच लागतो. आरती तू पडदेशीर फोटो डिलीट कर. आरती म्हणत असते, अजिबातच नाही, मी तो फोटो डिलीट करणारच नाही. आरती दे म्हणतोय ना तुला मोबाईल. मात्र आरती अजिबातच ऐकत नाही. पृथ्वी म्हणत असतो, मी सिरियस आहे. आरती म्हणते, हो का, तू सिरियसच. तुझा मगाशी सिरियसपणा कुठे गेलता रे. भर रस्त्यात चालू गाडीला मला तू धक्का मारायला लावलास. हे करताना तुला लाज नाही वाटली. पृथ्वी गालातले गालात हसतो. तुला हसायला येतंय का. बरं ठीक आहे, आता टाकतेच हा फोटो. पृथ्वी म्हणत असतो, प्लीज नको ना टाकू. त्यावर आरती म्हणते, हो ना, तुला टाकायला नको आहे ना, मग एक काम कर, ती बॅग घे आणि बाथरूममध्ये जाऊन झोपायचं आज. काय, मी आणि बाथरूममध्ये. त्यावर आरती म्हणते, हो, बाथरूममध्ये झोप, नाहीतर बाहेर जाऊन झोप, असंही तुला कोणी छेडणार नाही. पृथ्वी चिडतो आणि म्हणतो, आरती तुझं जास्त होतंय बरं का आता. त्यावर आरती म्हणते, हो का, माझं जास्त होतंय का. मग बघ बाबा तुझं तू, तुझ्याकडे पर्याय आहेत. म्हणजे तुला बाथरूममध्ये झोपायचे, बाहेर जायचे का हा फोटो मी टाकू. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, बरं ठीक आहे ठीक आहे, मी जातो, माझा फोटो बिटो काही टाकू नकोस, बस.
तू असे काय ऐकणार नाहीस असं म्हणून पृथ्वी बिचारा आता बाथरूममध्ये ती बॅग घेऊन गेलेला असतो. इकडे आरती तो व्हिडिओ तो फोटो पाहत असते आणि तिला फार हसायला येत असतं पृथ्वीची ही अवस्था पाहून. आता पृथ्वी मात्र रात्रभर त्या बाथरूममध्ये कसा झोपणार आहे हे देव जाणे. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आनंदी असते ती किचनमध्ये तिचं काम करत असते. तितक्यातच बापू इकडनं धावतच आलेले असतात. अगं आनंदी, मला गुळाचा डब्बा दे ना तेवढा. अगं माझा हात पुरत नाही, माझं तोंड फार भासतंय. आनंदी म्हणत असते, बापू मी पाणी देते ना तुम्हाला. अगं पाणी नको, पाणी पिलोय मी तरीसुद्धा माझा तिखटपणा कमी होत नाही. बरं मी छायाताईंना आवाज देते, तिला कशाला आता आवाज देतेस? मला दे ना काढून, इथेच आहे समोर. आनंदी म्हणत असते, पण बापू मी कसं? असं म्हणून आता अडकतच वरते हात कसा तरी करते. बापूला इकडं अजिबात दम निघत नसतो. बापू अक्षरशः पाणी पिऊन घेतात. आनंदीला कळत नसतं नेमकं काय करू म्हणून, कारण की आनंदीने काखेत कांदे ठेवलेले असतात. आता वर हात केल्यामुळे ते कांदे पडदेशीन खाली पडतात. बापू म्हणत असतात, हे कांदे कुठून आले गं? त्यावर आनंदी म्हणते, अहो बापू माझ्या काखेत. त्यावर बापू म्हणत असतात, काय काखेतून? काही अशी फॅशन निघली का काखेत कांदे वगैरे ठेवायची? त्यावर आनंदी म्हणते, नाही हो बापू, असं काही नाही. कांदे काखेत ठेवलं ना शरीराचं तापमान वाढतं. माझी धाकटी बहीण आहे ना आरची, ती नेहमी असं करायची. जेव्हा तिला शाळेत जायचं नसायचं तेव्हा ती रात्री अशी काखेत कांदे ठेवायची, मग सकाळी ती आजारी पडायची. अरे पण तुला हे सगळं काही करण्याची काय गरज आहे आता? अहो मला मालक साहेबासोबत जायचं नाही ना इव्हेंटला, म्हणून हे सगळं काही मी करते. आता तितक्यातच इकडनं माई आलेले असतात. माई म्हणत असतात, हे सगळं काही उपाय करण्याची आनंदी तुला गरज नाही. तू अवॉर्ड फंक्शनमध्ये जाणार आहेस. त्यावर आनंदी म्हणते, पण कसं माई? मी गेल्यानंतर मालक साहेबांना सगळं कळेल. नाही कळणार. अगं मी रात्रभर जागून सोशल मीडियावरून तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढले. काय सोल्युशन? हो अगं सोल्युशन काढलंय. पण तुम्ही सोशल मीडियावर पण आहात का? त्यावर इकडनं बापू म्हणतात, हो मग माझ्या बायकोला कमी समजलंस का? अगं तिची एक ID सुद्धा आहे, टाईमलेस ब्युटी म्हणून. एवढंच नाही तर तिचे 4,000 फॉलोअर्स आहेत. असं म्हटल्यानंतर आनंदी फार खुश होते. आनंदी म्हणत तसंच खरंच माई? त्यावर माई म्हणतात, हो गं आहे. बापू म्हणत असं, बरं सगळं हे ठीक आहे, पण नेमकं काय सोल्युशन आहे हे तरी सांग. तितक्यात दरवाजाची बेल वाजते. माई म्हणत असतात, बघ तुझं सोल्युशन दारावर चालून आलंय, चला चला चला. असं म्हणून हे तिघेही आता इथे दरवाजाकडे निघालेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही विद्याधर असतो तो खरं तर पत्र वाचत असतो, ते म्हणजे त्या आनंदीचं बदललेलं पत्र तो परत वाचत असतो. स्वतःनीच लिहिलेलं असतं, पण तो वाचून परत त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्यातच इथे धनश्री आलेली असते. धनश्रीने त्याच्यासाठी मटका बिर्याणी आणलेली असते. धनश्री म्हणत असते, मी तुमच्यासाठी मटका बिर्याणी आणली आहे, तुम्हाला आवडते ना? असं म्हटल्याबरोबर हा विद्याधर फार खुश होतो. त्याला फार आवडत असते, त्यामुळे तो फार आनंदात असतो. आता तो खायला बसतो तेव्हा खरं तर इकडनं धनश्री म्हणत असते, पण मग मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, बोलू का मी? त्यावरही ते विद्याधर म्हणत असतो, महत्त्वाचं आहे का? त्याच्याशिवाय चालणार नाही का? तेव्हा धनश्री म्हणते, नाही ना महत्त्वाचं आहे, विचारू का एकदा प्लीज? त्यावर आता विद्याधर म्हणतो, हो विचार, बघ तुला काय बघायचं आहे तर. असं म्हटल्याबरोबर आता धनश्री त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणत असते, मला एक गोष्ट कळली नाही, म्हणजे तुम्हाला असं वाटायचं ना की आनंदीचं हे सत्य मुलांसमोर यावं, पृथ्वीसमोर, मितालीसमोर. मग जेव्हा आनंदीने स्वतःचे सांगण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुम्ही तिची टीका बदलली, मला हे कळलंच नाही. असं म्हटल्याबरोबर इकडनं जो काही विद्याधर असतो तो म्हणत असतो, तू फक्त दिसायलाच फालतू नाहीस तर तुझे विचारसुद्धा महाफालतूस, म्हणूनच खरं तर तुम्हाला आवडत नाहीस, मूर्खच एक नंबरची मूर्ख. असंही ते रागातच विद्याधर म्हणत असतो. त्यावर इकडनं धनश्री म्हणत असते, मग तुमच्या चुपीक डोक्यात काय शिस्त आहे हे तरी मला कळू द्या. असं म्हटल्याबरोबर आता विद्याधर तिच्याकडे पाहतच असतो. त्याच वेळी इकडे दुसऱ्या बाजू आनंदीच्या प्रॉब्लेमचं सोल्युशनही ते माईंनी ऑर्डर केलेलं असतं. ते आलेलं असतं. आता कुरिअरवाला तिथून निघून जातो. मात्र इथे आनंदीला काही कळत नसतं. आनंदी म्हणत असते, माई काय सोल्युशन आहे हे तरी सांगा. तेव्हा माई म्हणतात, अगं हो 2 मिनिटं दम खा. असं म्हणून त्या बॉक्समधून आता एक छोटासा कॅमेरा काढतात आणि आनंदीसमोर धरतात आणि म्हणत असं, हा बघ, हा आहे स्पाय कॅमेरा. आता आनंदी त्याला स्पर्श करून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. इकडनं बापूसुद्धा पाहत असतात. बापू म्हणत असतात, काय एवढा छोटा कॅमेरा? एवढा छोटा कॅमेरा तरी असतो का? त्यावर माई म्हणतात, हो असतो. हा खरं तरी ते एखाद्या ब्रॉचमध्ये किंवा बटनाच्या मागे आपण लपून ठेवू शकतो. थांब मी तुला दाखवते. आता आनंदीला त्या दाखवत असतात. आनंदीला आता दिसत तर नसतं, मात्र त्या जे काही बोलतात त्यावरनं कळत असतं. आता माई एक ब्रोच घेतात आणि त्यात तो कॅमेरा लपून ठेवत असतात आणि तो ब्रोच आनंदीच्या साडीला लावत असतात. आता बापू हे सगळं काही पाहून इकडे चक्क झालेलं असतं. आनंदीला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचं फार कुतूहल वाटत असतं. माई म्हणत असं, आता हे ॲप खरं तर माझ्या मोबाईलमध्ये मी कनेक्ट करून घेते. असं म्हणून त्यांच्या मोबाईलमध्ये कनेक्ट करत असतात. तेव्हा खरं तरी इकडे आनंदी म्हणत असते, माई म्हणजे मला असं वाटतंय की आता
हा जो काही तुम्ही कॅमेरा लावला आहे त्या कॅमेऱ्याच्या माझ्या पुढचं सगळं काही तुम्हाला त्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार आहे. पण मी जेव्हा इव्हेंटमध्ये जाईल तेव्हा तुम्हाला तर त्यातलं सगळं दिसेल, पण तुम्ही काय नेमकं करणार आहात याचा मला काय फायदा होणार आहे. त्यावर इकडनं माई म्हणत असते, याचंसुद्धा सोल्युशन आहे, थांब. असं म्हणून इयरबड्स काढतात आणि आनंदीला दाखवत असतात. आता आनंदी म्हणत असते, पण याचा कसा वापर करायचा. तेव्हा माई म्हणतात, अगं थांब. त्यातलं एक इयरबड्स आता आनंदीच्या कानाला लावतात आणि दुसरं स्वतःच्या कानाला लावतात आणि म्हणत असं, आता मी जे काही बोलते तुला ते ऐकायला येतंय ना. त्यावर आनंदी म्हणते, हो ऐकायला येते, पण माई हे सगळं काही कसं करणार आहोत आपण, मला काही कळत नाही. त्यावर माई म्हणत असतात, अगं आनंदी 2 मिनटं थांब, मी तुला सगळ्या गोष्टी सांगते. तू अशी सरळ उभा राहा बरं आणि इकडे बघ. आता तुझ्यासमोर इव्हेंटमध्ये जे काही होईल ते मी ह्या कॅमेऱ्यात बघन आणि तुला सगळ्या गोष्टी सांगेल की पुढे काय आहे, कशा प्रकारे आहे. आता तरी कळेल का तुला. थांब, तुला एक डेमोज देते. असं म्हणून माहितीला साईटला उभा करतात आणि म्हणत असतात की तू डाव्या बाजूला जा आणि 10 पाऊले चाल. असं म्हटल्याबरोबर आनंदी 10 पावलं चलते आणि ती डायरेक्ट जाऊन पोहोचलेली असते, ते म्हणजे देवघराकडे. आता माई परत तिला रिटर्न फिरवतात आणि परत रिटर्न बोलावून घेतात. आता माई फक्त त्या कॅमेऱ्यात बघून हे सगळं काही सांगत असतात. आता आनंदीलासुद्धा फार बरं वाटलेलं असतं आणि माईचा प्लॅनसुद्धा तिच्या लक्षात आलेला असतो. त्यावर माई म्हणत असतात, आनंदी आता सगळ्या गोष्टी कळल्यात ना तुला. आनंदी म्हणत असतो, हो माई, मला सगळ्या गोष्टी कळल्यात. माई म्हणत असतात, हे बघ आनंदी, आता हा ब्रश लावून तू त्या इव्हेंटला जाशील तेव्हा तुझ्या समोरचं सगळं चित्र मला ह्या मोबाईलमध्ये बघता येईल आणि तुला सगळ्या गोष्टी मला सांगता येतील की तुला कुठल्या बाजूला वळायचं आहे, तुझ्या साईडला काय आहे, तुझ्यासमोर कोण उभा आहे, कोणत्या व्यक्ती तिथं आलेल्या आहेत, ह्या सर्व गोष्टी मी तुला इथून सांगणार आहे या इयरबडच्या मदतीने. त्यामुळे तू आता अजिबात काळजी करू नको, तुझे डोळे मी बनणार आहे. असं माईनी म्हटल्यानंतर आता आनंदी फार खुश झाली. आनंदी म्हणत असते, खरंच माई ना, सगळ्या गोष्टी अशाच होतील ना, ठरवल्याप्रमाणेच होतील ना. त्यावर माई म्हणत असं, अजिबात काळजी करू नको, आपण जसं ठरवलंय तसंच अगदी होणार आहे, तू काळजीच करू नको. आता इकडनं बापू म्हणत असतात, आनंदी तू कशाला काळजी करतेस, आता तुझ्यासोबत टाईमलेस ब्युटी आहे म्हटल्यानंतर तुला काळजी करण्याची अजिबातच गरज नाही. असं यांचं बोलणं सुरू. आता आनंदी युगंधरसोबत इव्हेंटला जाणार हे तर फिक्स झालेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही विद्याधर असतो तो धनश्रीला म्हणत असतो, हे बुद्धने, ही मटका बिर्याणी मला का आवडते माहिती आहे, कारण की ही तोंडात टाकताच क्षणी तोंडात मोठा ब्लास्ट होतो. हिची चव इतकी का हे तुला माहिती आहे का, कारण की हिला मंद आचेवर शिजवलं जातं. जेव्हा एखादी गोष्ट मंद आचेवर शिजवली जाते तेव्हा त्याची चव दुप्पट वाढते. अगदी तसंच खोटं आणि गैरसमज जेव्हा जास्त वेळ शिजलं जातं तेव्हा त्याची मजा वेगळीच असते. पण जाऊ दे, तुला सांगून काय उपयोग आहे, तुझ्या डोसक्यात काय हे शिरल्यार नाही. असं म्हटल्याबरोबर इकडनं धनश्री म्हणत असते, अहो पण नक्की तुम्ही काय करणार आहात, म्हणजे जे कराल ते हुशारीने करा बरं का. काय आहे ना, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच तो डाव पलटतो, असं काही करू नका. असं म्हटलं. विद्याधर फार भडकलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, तुझं थोबाड उघडलंच ना तू, अपशकुनी 1 नंबरची, आत्ताच्या आत्ता ह्या रूमच्या बाहेर निघायचं. असं म्हटल्यानंतर आता धनश्री तिथून निघून जाते. हा विद्याधर मात्र नंतर परत ते पत्र वाचायला सुरुवात करतो आणि हसायला लागतो. आजच्या पुढील भागात आपण पाहत असतो की फायनली आनंदी त्या इव्हेंटमध्ये पोहोचलेली असते. छान अगदी मॉडेलसारखी आनंदी दिसत असते, सुंदर असा ड्रेस घातलेला असतो. पण मात्र आनंदीला इथे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत असतं. युगंधरच्या ही गोष्ट लक्षात येते तेव्हा युगंधर पडदेशीन स्वतःची शॉल आनंदीच्या अंगावर टाकत असतो. आनंदीला फार बरं वाटलेलं असतं. युगंधरला इकडे मात्र सगळे मीडियावाले इंग्लिशमध्ये प्रश्न विचारत असतात. आता युगंधरला तर काही कळत नसतं काय करावं. तेव्हा आनंदी समोर येते आणि युगंधरला जे काही प्रश्न विचारलेले असतात त्याचे सगळ्यांचे उत्तरं आनंदी इंग्लिशमध्ये देत असते. हे सगळं काही पाहून तर युगंधर थक्क झालेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद.